भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि एकनाथ शिंदेंमध्ये गुप्त बैठक। उल्हासनगर आणि केडीएमसी महापालिकेतील सत्ता स्थापनेबाबत चर्चा झाल्याची माहिती। उल्हासनगरमध्ये वंचितच्या 2 नगरसेवकांची शिवसेनेला साथ। आता सेना भाजपकडे 38 असे समसमान नगरसेवक। बहुमतासाठी हवाय 40 जणांचा पाठिंबा। इतर पक्षांच्या भूमिकेकडे लक्ष। त्यांनी त्यांचे नगरसेवक सांभाळून ठेवावेत। शिंदेंचा ठाकरेंना सूचक इशारा। तर महायुतीचा महापौर होताना अनेक जण नॉट रिचेबल असतील। सामंतांच्या वक्तव्याने सस्पेन्स वाढला। मुंबईच्या ताज लँडसेंडमध्ये एकनाथ शिंदेंनी घेतली नवनिर्वाचित नगरसेवकांची भेट। कामाचा आराखडा तयार करा, सर्वोत्तम प्रभाग बनवा, शिंदेंचा नगरसेवकांना कानमंत्र। एकनाथ शिंदे भाकरी फिरवण्याच्या तयारीत। महापालिका निवडणुकीत मंत्र्यांकडून अपेक्षित यश न मिळाल्यानं काहींचे पत्ते कट होणार। पक्षवाढीसाठी काम करणाऱ्या आमदारांना मंत्रिपदाची लॉटरी लागण्याची शक्यता। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या बैठकीसाठी दावोसमध्ये। महाराष्ट्रातील जागतिक गुंतवणूक वाढवण्याचे उद्दिष्ट। नवी मुंबईच्या कोपरखैरणेत मनसैनिकांकडून परप्रांतीयाला चोप। निवडणूक निकालानंतर राज ठाकरेंविरोधात आक्षेपार्ह विधान केल्यानं आक्रमक। यूपीतील बुलडोझर राजकारण महाराष्ट्रात चालणार नाही। नागपूर दंगलीतील आरोपी फहीम खानचं सत्ताधाऱ्यांना थेट आव्हान। तुम्ही एका फहीम खानला खोट्या आरोपात अडकवलं, पण 6 फहीम निवडून आलेत असाही इशारा। भिवंडीमध्ये कोणार्क विकास आघाडीचे माजी महापौर विलास पाटील यांच्या बंगल्यावर दगडफेक। भाजप आमदार महेश चौगुलेंच्या समर्थकांनी दगडफेक केल्याचा आरोप। पोलिसांनी लाठीमार करून पांगवलं। सिंधुदुर्गमध्ये जिल्हा परिषदेसाठी महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला जाहीर होताच भाजपमध्ये राजीनामा सत्र। 43 प्रमुख पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे। नारायण राणेंनी केली होती घोषणा। इंदूर वनडेत विराट कोहलीच्या झुंजार शतकानंतरही टीम इंडियाचा पराभव। न्यूझीलंडची टीम इंडियावर 41 धावांनी मात। 38 वर्षात किवींनी भारतात पहिल्यांदाच वनडे मालिकेमध्ये विजय मिळवला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।